आज ना मी बनवत होती नाचणीच्या पिठाचे धिरडे, आंबोळी म्हणू शकतात तुम्ही. तर इथे ना मी कांदा आणि गाजर किसून घेतलाय, त्याच्यात कोथिंबीर टाकला आहे आणि हळद, मीठ, मिरची, मसाला असं सगळं टाकून दिलं आणि मस्त मिक्स केलं आहे त्याला छान. आणि ना तुम्ही अजून हे टाकू शकता त्याच्यामध्ये व्हेजिटेबल. माझ्या मुलीला जे आवडतं ते मी टाकलं आहे आणि हे मस्त असं मिस्टरांना पण नाश्ता दिला आणि खूप छान आणि टेस्टी लागतात. तुम्ही सॉस सोबत, ग्रीन चटणी सोबत खाऊ शकतात. इतके खूप मस्त टेस्टी आणि नुसते पण खाता येतात, लहान मुलांना खूप आवडतील. मिस्टरांना नाश्ता दिला आणि एकीकडे मुलीला पण खाऊ घालत होती आणि हे छोटे छोटे ना तिच्यासाठी बनवले. ती म्हणे मम्मा मला पॅनकेक्स बनवून दे. तर मग तिच्यासाठी हे छोटे छोटे बनवले त्या टिफिनला. मग ती गेली शाळेत आणि आता दुसऱ्या मुलीचा पण शाळेचा वेळ झाला होता, तर तिला बटाट्याची भाजी केली होती कांदा वगैरे कापून आणि तिला पण तोच नाश्ता दिला आणि चपाती वगैरे टिफिनला दिली तिला. आणि मग दुपारी काही शूट नाही केलं, डायरेक्ट संध्याकाळचं रुटीन दाखवते आता. तर मी म्हटलं दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि इथे मस्त स्वामींचे असे गाणे लावून मस्त असं एन्जॉय करत होती मी माझं संध्याकाळचं रुटीन. आणि म्हटलं आता स्वयंपाकाची पण तयारी करूया. फ्रीज मध्ये आली बघायला तर भाजीचं काही सुचतच नव्हतं. मग मी म्हटलं गाजर आहेत तर चला आज म्हटलं गाजरचा शिरा करून घेते. तर मी मागे रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत. तर मी ना डायरेक्ट छोटे छोटे पीसेस केले होते गाजरचे आणि कुकरला शिजवून घेतलं होतं. आणि आज ना मी खिसून बनवते कढईमध्ये. तर ना मी आणि माझी मुलगी आणि दोघांनी मिळून ही गाजर किसली आहेत. मला एकटीला माझा हात दुखत होता, तिने पण माझी मदत केली. आम्ही दोघांनी मिळून मस्त असं गाजर किसलं. माहितीकडे ना मी सोयाबीन वड्यांची खिचडी बनवून घेतली मसाल्यावाली आणि गाजरचा हलवा असं बनवून घेतलं. आणि जेवढे गॅस वगैरे क्लीन केला आणि जेवढे संध्याकाळचे जे स्वयंपाकाचे भांडे होते तेवढे घासून घेतले, म्हणजे नंतर फक्त जेवण राहतील आणि जेवणांचे थोडेसे भांडे राहतील. आणि एवढे काम करता करता ना 2 तास कधी होऊन जातं समजतच नाही. आणि मुलींना यायला जायचंय हे मला ट्युशनला त्यांना. तर म्हटलं हे एवढं आवरून घेते आणि मग त्या दोघांना ट्युशनहून घेऊन येते आणि मग जेवण करू आणि असं संपतो मग दिवस कामामध्ये पूर्ण. तर कसं वाटतं माझा ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तर कमेंट करून नक्की सांगा कसे वाटतात. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.